आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आमच्या सहकारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री रामभाऊ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले, माझे सहकारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, अप्पर मुख्य सचिव श्री एस संधू, अप्पर मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे आणि ज्यांनी ही प्रणाली विकसित करण्याकरता अत्यंत चांगलं काम केलं ते या आपल्या IT विभागाचे सचिव श्री गौतम, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, माननीय पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया हा विषय संपूर्ण देशामध्ये प्रचलित केला आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सेवा देण्यामध्ये पारदर्शिता आणू शकतो, गतिशीलता आणू शकतो आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये विशेष परिवर्तन आपण करू शकतो। आणि म्हणून तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून ही पारदर्शिता आणि गतिशीलता ही आणण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केला आणि विशेषतः आपले सरकार हे पोर्टल तयार केल्यानंतर या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देणं आपण सुरू केलं आणि माझा आकडा जर चुकत नसेल तर जवळजवळ 1 कोटी लोकांना आतापर्यंत आपले सरकारच्या माध्यमातून सेवा आपण दिली आहे, जो देशातला देखील एक रेकॉर्ड आहे। आणि दर राष्ट्रीय पर्वाला आपण याच्यामध्ये नवनवीन सेवा सुविधा या जोडत जातो आहोत आणि सामान्य माणसाला कुठेही भ्रष्टाचाराचा सामना करावा लागू नये, निश्चित कालावधीमध्ये त्याला सेवा मिळाव्यात, त्या सेवा पारदर्शी असाव्यात, त्या गतिशील असाव्यात, याकरता या पोर्टलच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम हे झालेलं आपण सगळे बघतोय। आणि आता त्याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणी महाडीबीटी पोर्टल, खरं म्हणजे विविध विभागांच्या माध्यमातून 50 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक मदत करतो। आणि गेल्या कालावधीत जेव्हा हे सरकार आलं आणि काही योजनांमध्ये आम्ही डोकावून बघितलं, त्यावेळी असं लक्षात आलं की या योजनांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होतोय। एक उच्च आणि तंत्र शिक्षणाकरता जी आपली शिष्यवृत्तीची योजना आहे त्याच्या संदर्भात एक SIT आम्ही तयार केली आणि त्यात असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात योजनेचा दुरुपयोग हा संस्था चालकांनी केलाय, काही विद्यार्थ्यांनी केलाय, काही संगनमत त्यात झालाय। एक विद्यार्थी 3 ठिकाणी दाखवायचा, नसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाने पैसा घ्यायचा। ही SIT सुरू झाल्यामुळे पहिल्याच वर्षी 200 कोटी रुपयाचे क्लेम्सच आले नाहीत, कारण ती सगळी जी घोस्ट अकाउंट आपण म्हणतो तशा प्रकारची अकाउंट होती। आणि आता एकूणच जो काही अहवाल या ठिकाणी आलेला आहे तो अहवाल आणि त्याच्यावर आता कारवाई आम्ही सुरू करतो आहोत। हजारो कोटी रुपयाचा एक प्रकारे घोटाळा या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून काही संस्था चालकांनी केल्याचं लक्षात येत आहे। आणि म्हणून एकीकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, OBC यांच्यापर्यंत योजना पोहोचवणं सरकारचं कर्तव्य आहे, पण या योजना पारदर्शी पद्धतीने पोहोचल्या पाहिजे हे देखील कर्तव्य आहे, कारण हा समाजाचा, जनतेचा पैसा आहे। त्यामुळे जो डिझर्विंग आहे, जो योग्य आहे त्याला तो मिळालाच पाहिजे आणि अयोग्य माणसाच्या हाती तो पडण्यापासून वाचला पाहिजे। या दृष्टीनं हे महाडीबीटीचं पोर्टल तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक अकाउंट जे आहे हे आधार सीडेड असल्यामुळे ते ऑथेंटिकेटेड आहे आणि याची सगळी पद्धत ही ऑनलाईन केल्यामुळे सातत्यानं ज्या तक्रारी
यायच्या की आमचं अनुदान मिळालं नाही, आमचं अनुदान अनेक दिवसापासून रखडलेलं आहे, आमच्या अनुदानाचे पैसे मिळण्याकरता आम्हाला व्यवहार करावे लागतात. अशा दोन्हीकडनं ज्या या ठिकाणी तक्रारी यायच्या, या तक्रारी यातनं पूर्णपणे दूर होणार आहेत. आणि हे जे घोस्ट अकाउंट्स आहेत हे सगळे संपून खरे डिझर्विंग जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अगदी वेळेत या ठिकाणी हा पैसा मिळणार आहे. आणि एक नवीन पद्धती यात आपण सुरू काय करतोय तर विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसा जमा करणं. आता संस्थेच्या अकाउंटमध्ये हा पैसा जाणार नाहीये, विद्यार्थ्याच्या अकाउंटला जाणार आहे. आणि हेही आम्ही एन्श्योर करणार आहोत की विद्यार्थ्याच्या अकाउंटला गेल्यानंतर त्याचं इंटिमेशन संस्थेला जाणार आहे. त्यामुळे संस्थेला माहिती असणार आहे की आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या फीचा पैसा त्याच्या अकाउंटला आलाय, त्यामुळे त्यांनी तो भरला की नाही हे देखील त्यांना एन्श्योर करता येईल. आणि माझं तर मत असं आहे की भविष्यात आपण हा देखील प्रयत्न केला पाहिजे आणि बँक्सला सांगितलं पाहिजे की या संदर्भातला आलेला पैसा हा कॅशमध्ये विड्रॉच करता नाही आला पाहिजे. हा पैसा जिथे कुठे जाईल तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीनंच गेला पाहिजे. अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन जर आपण या बँकांना दिले तर मला असं वाटतं की या पैशाचा फुटप्रिंट हा उमटेल. आणि त्यातनं कोणी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी देखील याचा मिसयूज करण्याचा प्रयत्न केला तर तो मिसयूजही होणार नाही. आणि संस्था चालकांची देखील जी भीती आहे की आम्हाला पैसा मिळेल की नाही, तो पैसा त्यांना योग्य प्रकारे मिळेल. त्यातनं पारदर्शी व्यवस्था उभी होईल. त्यासोबत अनेक योजनांमध्ये आता आपण डायरेक्ट बेनिफिट देणं सुरू केलेलं आहे. हे डायरेक्ट बेनिफिट हे योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. या दृष्टीनं देखील या पोर्टलच्या माध्यमातून आपण ते बेनिफिट देणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की देशामध्ये डीबीटीची योजना सुरू झाल्यापासून जवळजवळ 15,000 कोटी रुपये देशाचे वाचलेले आहेत. म्हणजे जे 15,000 कोटी रुपये अक्षरशः व्यवस्था गिळंकृत करायची, आज तो पैसा वाचल्यामुळे सामान्य माणसाच्या कामी तो येणार आहे. आणि म्हणून ही डीबीटीची व्यवस्था अधिक कशी चांगल्या प्रकारे आम्हाला करता येईल. काही अडचणी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये विशेषतः काही योजनांमध्ये आपण असं म्हणतो की आधी त्यांनी बिल सबमिट करावं आणि बिल सबमिट केल्यानंतर मग आम्ही त्याला जे काही फायदे आहेत ते फायदे देऊ. त्यात काही लोकांच्या तक्रारी आहेत तर त्याच्यातही आपण मार्ग काढू. जिथे जिथे अडचणी येतील त्या अडचणीतनं मार्ग काढू. पण या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला ही पारदर्शिता आणता येईल आणि आपल्या सरकारचा पैसा, जनतेचा पैसा हा देखील वाचवता येईल. त्यासोबत दुसरी जी प्रणाली सुरू केलेली आहे ती खरोखरच मला अतिशय पहिल्या दिवसापासून ही प्रणाली व्हावी असं वाटत होतं. कारण नगर विकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे आणि महानगरपालिकेत अनेक वर्ष काम केल्यामुळे सामान्य माणसाला आपलं घर बांधण्याकरता नकाशा मंजूर करणं हे केवढं भयानक काम आहे हे खऱ्या अर्थानं जो घर बांधतो त्यालाच हे समजतं. त्यामुळे अनेक लोक त्या भानगडीतच पडत नाही, डायरेक्ट घर बांधतात. नकाशा विकाशा काही सँक्शन करायच्या भानगडीतच लोक पडत नाही आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे ही तयार होतात. विशेषतः या संदर्भात एंड टू एंड डिजिटल, कुठलंही त्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन नसेल अशा प्रकारची एक प्रणाली विकसित झाली पाहिजे की ज्या प्रणालीतनं हे जे काही वजन ठेवण्याची प्रवृत्ती आहे, टेबल फिरण्याची प्रवृत्ती आहे, अडवून ठेवण्याची प्रवृत्ती आहे, या सगळ्या प्रवृत्ती एका झटक्यात संपू शकतील. अशा प्रकारचं हे पोर्टल या ठिकाणी आज आपण सगळं तयार करतो आहोत की ज्याच्या माध्यमातून सगळ्या प्रकारे नगरपालिका असतील, मग हळूहळू नगरपंचायती आणि महानगरपालिका देखील असं आपण 3 टप्प्यामध्ये साधारण डिसेंबर पर्यंत, बरोबर ना गौतम साहेब, सगळ्या ज्या आपल्या नागरी संस्था आहेत या सगळ्या नागरी संस्थांना याच्यावर आणून कुठेही फिजिकल इंटरव्हेन्शन राहणार नाही, फिजिकल ऍक्सेप्टन्स राहणार नाही आणि फिजिकल डिलिव्हरी देखील राहणार नाही. कम्प्लीट डिजिटल डिलिव्हरी असेल. आणि त्यासोबत याच्या एनालिटिक्स मधनं आपल्याला एका मिनिटात कळेल की एखाद्या प्लॅनला जर उशीर लागला तर कुठल्या महाभागाच्या कडे तो थांबलेला होता. कारण कुठली फाईल मूव्ह झाली म्हणजे हा प्लॅन ऍक्च्युली डिजिटल पद्धतीने असल्यामुळे तो एकाच वेळी मूव्ह होणार आहे, पण तो मूव्ह झाल्यानंतर तो कोणाच्या टेबलवर किंवा कोणा अधिकाऱ्याकडे थांबलेला आहे हे देखील समजेल किंवा त्याला वेळ का लागला हे देखील समजेल. आणि त्याचे जे अलर्ट्स त्या ठिकाणी जातील त्या अलर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला देखील आपलं ट्रॅकिंग हे निश्चितपणे करता येईल. आणि त्यातनं पुन्हा ही जी काही भ्रष्टाचार आहे, लालफितशाही आहे, ही सगळी संपवता येईल. आज मुंबई महानगरपालिकेत नवीन प्रणाली आपण सुरू केल्यानंतर ज्या गोष्टीला 1-1 वर्ष लागायचं ते 1-1 महिन्यामध्ये कामं होऊन राहिली आहेत.
जिथे वर्षानुवर्ष ओसी मिळायच्या नाहीत, सीसी मिळायच्या नाहीत, त्या ठिकाणी एका दिवसात 24 तासात 48 तासात त्या मिळू लागलेल्या आहेत आणि तीच प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आपण विकसित करतोय. अतिशय चांगल्या प्रकारची प्रणाली आहे. जसे जसे चॅलेंजेस येतील तसे तसे या प्रणालीमध्ये अजून जे काही सुधारणा आहेत त्या सुधारणा निश्चितपणे केल्या जातील. आणि हे सगळं करण्याकरता मी खरोखर IT विभागाचे आमचे जे सचिव आहेत श्री गौतम, आमचे जे डायरेक्टर IT आहेत मुथुस्वामी आणि कौस्तुभ धवसे जे आमच्याकडे आमचे माझे OSD आहेत जे या सगळ्या कामामध्ये त्यांना विशेष जबाबदारी दिलेली आहेत, यांचं विशेषत्वाने अभिनंदन करतो की त्यांनी खूप याच्यामध्ये लक्ष घालून हा सगळा विषय अतिशय वेळेत या ठिकाणी पूर्ण केला. आणि त्यासोबत सगळ्या विभागांचे जे प्रमुख आहेत, सचिव आहेत, त्यांचे देखील मी अभिनंदन करतो की त्यांच्या मदतीशिवाय हे झालंच नसतं. साधारणपणे या अशा गोष्टींमध्ये फार रेझिस्टन्स असतो, पण कोणी रेझिस्टन्स न दाखवता प्रत्येक सचिवांनी किंवा विभागातल्या प्रमुखांनी हे काम आपलं काम आहे असं समजून याच्यामध्ये पूर्ण मदत केली आणि म्हणून आज ही नवीन प्रणाली आपण या ठिकाणी देऊ शकतोय. मला आनंद वाटतो की मी मागच्याच आठवड्यात विधानसभेमध्ये याची घोषणा केली होती की 3 ऑगस्टला आम्ही याचं लोकार्पण करू आणि महाराष्ट्रातल्या नगर परिषदांमध्ये त्याची सुरुवात करू आणि आज आपण ते काम या ठिकाणी पूर्ण करू शकलो. याबद्दल मला विशेषत्वाने आनंद आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. यावेळेस एका वेगळ्या पद्धतीनं याचं उद्घाटन आपण केलं आणि पंकजाताई मला असं म्हणत होत्या की किती बरं वाटतं की आपण खाली बसलोय ना तर वर बसून आपण जोकर सारखे लोक आपल्याला पाहत असतात असं त्या म्हणाल्या, पण आपण जोकर सारखे दिसत नाही पंकजाताई, त्यामुळे काळजी करू नका. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने आपण हा सगळा कार्यक्रम केला. त्यामुळे कीर्तनकार असतील किंवा ज्यांनी पथनाट्य सादर केलं त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.